क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर साहेब आज विजयकुमार गाडगे पाटील यांना अकोला हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी आले होते। त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली। आपण त्यांना विचारूयात की तुपकर साहेब, आपण विजय गाडगे साहेबांशी चर्चा केली तर काय त्यांची परिस्थिती आणि पुढली दिशा काय? मी गाडगे पाटलांच्या तब्येतीच्या चौकशीसाठी आणि त्यांना भेटण्यासाठी आलो होतो। माझ्या कोर्टात मध्यंतरी सारख्या तारखा लागून होत्या आणि तब्येत बरी नव्हती, त्यामुळे मला यायला उशीर झाला। गाडगे पाटील सातत्यानं माझ्या फोनवर संपर्कात आहेत आणि ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्यानं लढतात। एक लढाऊ कार्यकर्ता आहे, चांगला कार्यकर्ता आहे, मॅच्युअर पर्सन आहे आणि अशा माणसाला मारहाण होणं ही खूप दुर्दैवी बाब आहे। आम्ही त्या घटनेचा निषेध केलेला आहे। महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसाला ते आवडलेलं नाही। सरकारमधल्या लोकांनी खूप संयमाने वागायचं असतं, खूप मॅच्युअर वागायचं असतं, खूप परिपक्व वागायचं असतं। आलेल्या माणसाचे प्रश्न समजून घ्यायचे असतात, ते सोडवायचे असतात। पण दुर्दैवाने अशा पद्धतीनं जर सत्तेतलेच कार्यकर्ते वागत असतील तर न्याय मागायचं कुणाकडे? कुंपण शेत खात असेल तर न्याय कुणाकडे मागायचा हा प्रश्न आहे। गाडगे पाटलांना मी सांगितलं, तब्येतीची काळजी घ्या, पहिले तब्येत ओके करा, मग लढाई लढू। सिर सलामत तो पगडी 50। आपण ओके तर सगळी दुनिया ओके, लक्षात ठेवा। आणि आपणच जर आपल्याला एखादा पार्ट आपला गेला किंवा आपण जखमी झालो किंवा अपंगत्व आपल्याला जर आलं तर लढायला कठीण जाईल। म्हणून पहिले तब्येत ओके करू, बाकीची लढाई आपल्याला लढता येईल। आमचं सविस्तर त्या ठिकाणी बोलणं झालेलं आहे आणि महाराष्ट्रातला शेतकरी किंवा महाराष्ट्रातला क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता गाडगे पाटलांच्या बरोबरीने उभा आहे। मंत्रिमंडळात जे काय अनेक प्रकार होत आहेत मंत्र्याकडून, त्याबाबत मुख्यमंत्री अपेक्षित आहेत का? मुख्यमंत्र्यांचा आपल्याच सरकारमधल्या लोकांवरचा धाक कमी झालेला आहे, म्हणून एकामागे एक सत्तेतल्या लोकांचं वाचाळवीरपणा असेल किंवा मस्तीची भाषा असेल किंवा मुजोरीची भाषा असेल ही वाढत चाललेली आहे। सत्तेतल्या लोकांनी संयमाने वागायचं असतं आणि मुख्यमंत्र्यांनी या लोकांवर कठोर कारवाई केली पाहिजे। एका आमदारावर जर कारवाई केली असती ना तर आता ही वेळ आली नसती। पण दुर्दैवाने विधान भवन केला कुस्तीचा आखाडा आणि त्या सभागृहाची गरिमा संपून टाकली। त्या सभागृहाला यशवंतराव चव्हाणांपासून, वसंतदादापासून, विलासराव देशमुखांपासून, सुधाकरराव नायकांपासून एक वेगळी उंची त्या सभागृहाला आहे, गणपतराव आबांपर्यंत। पण आता दुर्दैवाने महाराष्ट्रात ट्रेंड बदलत चाललाय आणि गल्लीछाप टपोरी पोरं जसे असतात तसे महाराष्ट्रातले राज्यकर्ते वागतात। हे होते तुपकर साहेब आणि त्यांनी गाडगेबाबत आणि सरकारबाबत तशी प्रतिक्रिया दिली आहे। प्रकाश कुलकर्णी सह रमेश लोंढे, द रिंगण लाईव्ह, लातूर।